बातमी सोलापुरातल्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। निवडणुकीत सोलापूर भाजपमध्ये दोन गट पडले आहेत। भाजपच्या एका गटाने काँग्रेस सोबत युती केली आहे। आमदार कल्याण शेट्टी गटाची काँग्रेस पॅनल सोबत युती झाली आणि त्यामुळे बाजार समितीची निवडणूक रंगतदार झाली आहे। सोलापूर बाजार समितीत काँग्रेसच्या हाती भाजपचं कमळ। भाजपच्या कल्याण शेट्टींच्या पॅनलला काँग्रेसचं बळ। बाजार समितीत भाजपचे दोन गट भिडणार। काँग्रेस आणि भाजपमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य। दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळतोय। पण सोलापूर बाजार समितीत मात्र वेगळंच घडू लागलंय। सोलापूर बाजार समितीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी पाठिंबा दिलाय। बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट तडचा विचार न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय। बाजार समितीचं हित ते आमचं हित असं सांगून दिलीप मानेंनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याचं लंगडं समर्थन केलंय। ते मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करायचे? बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आदरणीय साहेबांकडनं करून घ्या। बाजार समिती महत्वाची आहे, सोलापूरचा विकास महत्वाचा आहे, हाच हेतू आमच्या समोर आहे, बाकी काही नाही। भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढा असा आदेश आल्यानं आपण लढत असल्याचं सुभाष देशमुखांनी म्हटलंय। बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून द्या, त्यांनी लढवायचं म्हटलं तर 100% भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभारणार हे पक्का आहे। खासदार प्रणिती शिंदे यांना मात्र भाजपसोबत काँग्रेसवाले हातमिळवणी करणार नाही असं वाटतंय। त्याला वेळ आहे मार्केट कमिटीच्या इलेक्शनला, अजून विड्रॉल्स पण त्या ठिकाणी व्हायचे आहेत आणि नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेताना दिसू, पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या नसतात। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। पण भाजपमधल्या गटबाजीचा फायदा काँग्रेस तर उचलणार नाही ना, अशी चर्चा या होऊ घातलेल्या विचित्र युतीच्या निमित्तानं सुरू झाली आहे। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।